हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय ना, आज आपण पाहणार आहोत की आपण आपला दिवस कसा घातला पाहिजे, आपल्या दिवसात आपण कसं प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे. त्याचे काही हॅक्स आहेत, प्रोडक्टिव्ह हॅक्स आहेत. म्हणजे आता प्रोडक्टिव्ह हॅक्स म्हणजे काय, तर चांगला दिवस घालवण्याचे काही नियम असतात किंवा काही थोड्याशा टिप्स असतात. तर तसं ते जर आपण अंमलात आणल्या, त्या जर आपण थोड्याशा जरी आपण सुरुवात केली, आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करायला, तर आपल्याला जे संध्याकाळच्या वेळेला किंवा आपण दिवस पूर्ण केल्यानंतर जे आपल्याला थोडा मनाला त्रास होतो की अरे आपण आज काही शिकलो नाही किंवा आपल्याला काहीतरी कमीपणाची जी भावना राहते किंवा आपला एक कॉन्फिडन्स वाढायला पण मदत होते. जर आपण चांगला दिवस घातला, काही आपण टिप्स थोड्याशा फॉलो केल्या, आपण एक चांगलं दिवस घालवण्याच्या, तर काही आपण टिप्स पाहणार आहोत ज्या आपल्याला प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी मदत करतील. तर त्या एकदम सिम्पल स्टेप आहेत. म्हणजे त्या आपण डेली लाईफच्या जीवनातल्याच आपण जे रोज करतो, तर त्यात थोडासा फक्त बदल करून आपल्याला ते स्टेप्स काही आपल्याला फॉलो करायचे. त्यांनी काय होतं, आपण एक म्हणजे आपले स्वतःचीच एक चांगलं क्रिएटिव्ह व्हर्जन तयार करायला सुरुवात करतो. म्हणजे कसं, समजा आपल्याला वाटतंय की कोणीतरी खूप भारी दिसतंय किंवा कोणीतरी खूप काहीतरी चांगलं केलंय, पण ते कसं काय केलं असेल बाबा, काय त्यांनी अंमलात आणलं असेल, काय त्यांनी स्वतःत बदल केला असेल. तर हे जे आहे, हे प्रत्येक जण आपण पाहतो की बरेच म्हणजे मोठे मोठे लोक असतात. मोठे मोठे म्हणजे काय, काहीतरी सक्सेस मिळवलेले लोक असतात, काही मिलिनियर्स असतात, बिलिनियर्स असतात किंवा काही लखपती असतात, करोडपती असतात. तर ह्यांच्यातने म्हणजे जे कमी इन्कम कमवणारे किंवा जे ज्यांचं डे टू डे लाईफच्या मध्ये किंवा रोजच्या जे कामं असतात त्याच्यामध्येच अडकून पडलेले आहेत, यांच्यात काय फरक आहे. तर काय होतं, हे लोक आहेत ना, काही आपले स्वतःचे नियम बनवतात आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करतात आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या जीवनात आहे ना एक वेगळा बदल व्हायला सुरुवात होते. आणि तर ते हे जे आहेत काही स्टेप्स आहेत, तर त्या ह्या 7-8 स्टेप्स आहेत, त्या आपण थोड्याशा पाहिल्या आणि त्यातल्या काही जरी आपण अंमलात आणायला लागलो, तरी तुम्ही बघा तुमच्यामध्ये किती फरक जाणवायला लागतोय ते लगेच. तर त्यातली पहिली कोणती आहे, तर आपण काय करतो, सोशल मीडियावरती ना आपण पाहतो की यूट्यूब आपण सगळेजण वापरतो. यूट्यूब आपण एंटरटेनमेंटसाठी पण, म्हणजे जास्तीत जास्त तर त्याच्यासाठीच वापरलं जाते. तर याचा उपयोग आपण जर नॉलेज मिळवण्यासाठी केला, तर त्याचा एक चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे त्याच्यावरती असे काही आपण चॅनल सर्च करत राहिलो की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी नॉलेज मिळेल. तर याच्यासाठी आपल्याला बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या जरी यूट्यूबच्या एखाद्या जरी चॅनलवरती ज्यात करमणूक आहे याच्यावरती आपण जर क्लिक केलं आणि ते पाहायला लागलो, तर आपल्याला काय होतं, रेकमेंडेड तशाच प्रकारचे चॅनल्स यायला लागतात. तर हे जे आपण रेकमेंडेड चॅनलचं आपण जे अनहुक लॉक आहे ते जर आपण लावलं, तर काय होईल, त्याने आपल्याला असे व्हिडिओज आपल्याला रेकमेंड केले जाणार नाहीत ज्याने की आपल्या बुद्धीला वाटायला लागेल की अरे चल थोडंसं पाहू, अरे चल थोडंसं तरी बघू. आपल्याला कुठं खूप वेळ घालवायचा आहे, परंतु आपल्या लक्षात येत नाही की आपण ज्यावेळेस सुरुवात करतो ते पाहायला, आणि ते आपल्याला कधी थांबायचं हे काही कळत नाही. आणि इतकं पाहिलं जातं, इतकं मटेरियल पाहिलं जातं आपण स्क्रोल करत करत, की कधी आपण ह्या चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवरून तिसऱ्या चॅनलवर त्यांच्या जीवनात काय चाललंय, त्याला किती कॉमेंट्स आल्यात, काय कॉमेंट्स आल्यात, कोणाचं किती काय चाललंय हे पाहत राहतो. हे आपल्या पण लक्षात येत नाहीत. तर हे जे आहे, हे आपण बुद्धीला आपण एक म्हणजे चांगलं खाद्य देण्यापेक्षा एक असं करमणुकीचं खाद्य देतो की ज्याने आपल्या विचारात असे इतके आपण अडकलो जातो. तर त्यासाठी आपण यूट्यूबवरती काय पाहायचं याचा एक आपण स्वतःला नियम घालून दिला पाहिजे. आणि दुसरं काय, आपण आपल्या दिवसाची सुरुवात रात्रीच करायची. म्हणजे कसं, दिवसाची सुरुवात रात्री कशी करायची, तर काय आता उद्याच्याला काय करायचंय याच्याबद्दल. म्हणजे समजा आता आपण जर पाहिलं किंवा गृहिणी असल्या, तर त्यांनी उद्याच्याला आपल्याला स्वयंपाक काय करायचं याच्यापासून ते आपल्याला कोणते दिवसभराचे काही कामं येतं हे सगळं आपण जर रात्री आठवून झोपलो किंवा जर फक्त लिहिले, एखाद्या आपल्याला काही जर दुसरं नवीन तयार करायचं असलं, काही नवीन आपल्याला क्रिएट करायचं असलं दिवसभरात, तर हे जर आपण फक्त लिहिलं, तर आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याला एक चांगल्या पद्धतीत व्हायला लागते. म्हणजे काय, पटकन आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याला आज हे करायचंय म्हणून. तर ते एक आपण दिवस रात्रीच आपण थोडासा ठरवलं पाहिजे किंवा थोडंसं लिहिलं पाहिजे, आपला प्लॅन केला पाहिजे की उद्या मला हे करायचंय. त्याने एक आपला दिवस चांगला जाण्यासाठी किंवा आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण स्वतःला प्रवृत्त करतो. आणखी काय होतं, बऱ्याचदा आपण पाहतो की लेडीजला शक्यतो साडी घालणं, ड्रेस घालणं याच्यामध्ये खूप व्हरायटी असतात. तर हे जर आहे, आपण बऱ्याचदा त्यामध्ये अडकतो खूप की हे घालू का ते घालू का, अजून काही चांगलं दिसेल का. तर त्याच्याऐवजी जर आपण ते म्हणजे मला काय घालायचं उद्या हे आपण थोडंसं उद्या काय घालायचं किंवा सकाळी उठल्याच ठरवून टाकलं की मला आज हा ड्रेस घालायचा आहे, तर त्याच्यावरती जो आपला वेळ जातो ते निवडण्यात, ते चूज करण्यामध्ये, तर तो वेळ एक आपला वाचन आणि तो वेळ
आपण कुठंतरी चांगल्या गोष्टीत किंवा दुसरीकडे आपण वापरू शकतो ना. तर अशा ठिकाणी आपण वेळ नाही घालवायचा की आपण जिथं आपल्याला काही त्याचं काही बाहेर निघणारच नाही, आउटकम काहीच नाही. तर आपण एक चांगला ड्रेसअप करावा, एक व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे असावे, साडी असावी, आणि ड्रेस जर घालत असलो तर आपण एक चांगला व्यवस्थित इस्त्री केलेला ड्रेस असावा, स्वच्छ धुतलेला. तर आणखी आपल्याला जो शोभेल किंवा आपल्याला जे अटायर बरा वाटतो त्या पद्धतीत आपण कपडे घालावेत थोडेसे. आणि याची जर आपल्याला थोडीशी जरी हिंट पाहिजे असेल तर बऱ्याचदा आपण पाहायला पाहिजे की यूट्यूबवरती असे काही व्हिडिओज आहेत की आपण ड्रेसअप कसं करावं, केसांची हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्यानुसार किंवा आपल्याला आवडेल अशी किंवा आपल्याला जमेल अशी कशी करावी, किंवा सिंपल याच्यामध्ये सुद्धा आपण एक चांगलं कसं दिसावा याच्याबद्दल टिप्स आहेत त्या आपण पाहिल्या तर आपल्याला बरोबर लक्षात येतं की अरे मला काय चांगलं दिसतंय आणि मी कशा पद्धतीत राहायला पाहिजे. एक सिंपल साधं मेकअपचं रुटीन एक आपण फॉलो करायला पाहिजे, स्किन केअर एक फॉलो करायला पाहिजे. त्याच्यातून काय होतं मग आपल्याला एक सवय लागते चांगली माइंडला आणि शरीराला बी की स्वच्छ राहण्याची, चांगलं दिसण्याची आणि एक प्रेझेंटेबल राहण्याची. त्यानंतर आपण आपलं जे स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकघरामध्ये आपला खूप जास्त वेळ जातो डिसाईड करण्यात आणि बनवण्यात सुद्धा. मला पण आहे ना ते स्वयंपाकाच्या ह्याच्यात गुतायचं म्हटलं की मला पण ते खूप त्रासदायक वाटायला लागतं. तर त्यासाठी मी अलीकडं म्हणजे थोड्या गोष्टी त्या करायला लागले. त्याच्यामुळे थोडंसं जरा मला ते सोपं जायला लागलं. म्हणजे उठल्यानंतर आपलं दुसरंच काम करत असताना, कधी झाडून घेत असताना किंवा दुसरं काहीतरी आपण आवरत असतानाच आज काय करायला पाहिजे किंवा काय शिल्लक आहे, कालचं काय शिल्लक आहे किंवा आज आपण काय करायला पाहिजे याच्याविषयी आपण थोडंसं डिसाईड केलं किंवा आपण जर ठरवलं तर बघा तुम्ही की आपल्याला मदत होते पटकन आपण आपला स्वयंपाक बनवण्याची. आणि आपल्याला खूप वेळ जात नाही की मला काय करायला पाहिजे याच्यामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये 2-3 तास घालवण्यापेक्षा किंवा 2 तासापेक्षा सुद्धा 1-1.5 तासापेक्षा जास्त वेळ तर आपण नाहीच घालवला पाहिजे. आणि चालूच आपण तर हे जे आहे आपण स्वयंपाकघरामध्ये जे जास्त वेळ जातो तो आपला वाचला पाहिजे. आपण दुसऱ्या कामात स्वतःला गुंतवलं, दुसऱ्या कामात चांगल्या कामात जर आपल्याला वेळ किंवा स्वयंपाक करून जर आपल्याला वेळ राहिला तर नक्कीच आपल्याला सुचायला लागते की आपण आपल्याला काय करायला पाहिजे किंवा काहीतरी वेगळं करण्याची तरी निदान आपल्याला सुचायला लागतं, वेगळं करण्याचे आपल्याला लक्षात यायला लागतं. नाहीतर वेळच याच्यात खूप गेला तर मात्र आपल्याला खरंच त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही काय करावं म्हणून, फक्त धावपळ मात्र होती. त्यानंतर आपण आहे ना म्हणजे बऱ्याचदा आपण शॉर्ट्स व्हिडिओज एक खूप पाहत राहतो. शॉर्ट्स व्हिडिओज पाहणं म्हणजे खरंच खूप आपण आहे ना आपल्या बुद्धीला इतकं म्हणजे विषारी औषध देत असल्यासारखं होतं ना. जितकं जास्त आपण ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ऐकू, समजा आपण प्रोडक्टिव्ह जर काही पाहत असलो, रेसिपीचे कार्यक्रम असू द्या, म्हणजे शॉर्ट्स असू द्या किंवा आपल्याला काही स्किल्स मिळवायचे असले त्याच्याविषयीचे शॉर्ट्स असू द्या, हे जर आपण पाहत राहिलो तर ते ठीक आहे. समजा ते आपल्याला बुद्धीला आपल्या म्हणजे गहाण करत नाहीत किंवा आपल्या बुद्धीला त्रासदायक असं काही करत नाहीत. त्यांनी पहा तुम्ही जर जितके जास्त आपण शॉर्ट्स पाहू ना आपल्या बुद्धीला नेमकं आपण डिसिजन काय घ्यावं हे खरंच थोडंसं लेट व्हायला लागतं कोणत्या बी छोट्या गोष्टीत. आणि त्यांनी काय होतं आपल्याला झोप पण चांगली लागत नाही. तर आजकाल झोपेची क्वालिटी सुद्धा आपण आपल्या ह्या शॉर्ट्स व्हिडिओमुळे पण आपली बऱ्यापैकी कमी झाली आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं बरं का, खरंच कमी होतं. आपण आहे ना एका जागेवरती खूप वेळ लक्ष नाही देऊ शकत कारण आपण ते शॉर्ट्स पाहतो ना. आपल्या बुद्धीला ती सवय लागते की छोट्या गोष्टीतच आपण ते नाही इतक्या वेळ जास्त वेळ आपण देऊ शकत नाहीत कोणत्याही एका गोष्टीला. तेव्हा आपण हे शॉर्ट्स पाहणं एक बंद करायला पाहिजे. त्यानंतर आपण तसंच आपण आहे ना बऱ्याच आता इंस्टाग्रामवर तर सगळेच जण आहेत म्हणजे जवळजवळ 14-15 वर्षाच्या मुलांपासून ते सगळ्या एजचे लोक इंस्टाग्रामवरती आहेत. आणि इंस्टाग्रामवरती आपण काय पाहायला पाहिजे, काय पाहतो याच्यावरती एक आपण खरंच खूप लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याचदा आपण आहे ना असं काही कॉन्टेंट पाहायला सुरुवात करतो की ज्याच्यातून आपण बाहेरच निघू शकत नाहीत. तर त्याऐवजी जे प्रोडक्टिव्ह कॉन्टेंट आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळतंय, अशांचे आपण इंस्टाग्रामवरती आपण अशांना फॉलो केलं पाहिजे आणि अशांचेच व्हिडिओज आणि अशांचे आपण काहीतरी ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्यांना फॉलो केलं पाहिजे. त्यांचे व्हिडिओ पहा, त्यांना फॉलो करा. परंतु खूप जास्त वेळ खरंच इंस्टाग्रामवरती घालवण्याची खरंच गरज नाहीये. आणि तिथं स्वतःचं काहीतरी कॉन्टेंट तयार करा, तिथं स्वतःचं काहीतरी आपण स्वतःला काहीतरी देता आलं पाहिजे, स्किल्स आपले विकता आले पाहिजेत. अशा पद्धतीत आपण इंस्टाग्रामचा एक उपयोग केला पाहिजे, ना की आपण फक्त करमणुकीत त्याच्या अडकलं पाहिजे. त्यानंतर आपण आपले काही म्हणजे
सकाळी उठल्यानंतर आता आपण बऱ्याचदा पाहतो की अरे माझं कसं रुटीन असावा, मग आपण कोणाचे तरी व्हिडिओ पाहत राहतो. बऱ्याचदा आपल्याला वाटायला लागतं की ह्या फॉलो करतोय, मग त्याच्या पद्धतीप्रमाणे माझं सकाळचं रुटीन असावा, त्याच्याप्रमाणे माझं संध्याकाळचं रुटीन असावा. असे खूप सारे रुटीन्स हे करण्यापेक्षा आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतंय, आपल्याला जे सहन होतंय असे रुटीन आपण फॉलो केले पाहिजे. बऱ्याचदा कोणीतरी 4ला उठतं म्हणून आपण पण 4ला उठायचं. बऱ्याचदा कोणीतरी सकाळी उठून लगेच व्यायामाला लागतंय म्हणून आपण पण लगेच व्यायाम करायचा. ही गोष्ट बरोबर नाही. कारण काय होतं, ते त्याच्या शरीराला जमतंय म्हणून माझ्या पण शरीराला ते जमणच असं तर काही होणार नाही ना. त्या आपण पर्सन वेगवेगळे असतात ना, त्याच्यामुळे प्रत्येकाचे ॲबिलिटी वेगळी असते. तर आपल्याला जे सुटेबल असं रुटीन आहे, सकाळी उठणं, सकाळची कामं आवरणं, स्वतःला थोडंसं व्यायामाला योगाला वेळ देणं आणि त्यानंतर एक चांगली हेल्दी फूड खाण्यासाठी स्वतःला तयार करणं, सकाळचे बदाम वगैरे खाणं, अक्रोड भिजवलेले खाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही आपण स्टेप्स थोड्याशा फॉलो केल्या पाहिजे. आता मी काय करते, सकाळी 6 वाजता उठलं की सकाळी उठल्या थोडा वेळ 10 मिनिटं मेडिटेशन करणं. मेडिटेशन झालं की लगेच घरातलं सगळं आवरायचं. आणि कारण काय होतं, जर आपण व्यायामाला आपण तसंच गेलो किंवा ते व्यायाम आपण तसंच करायला लागलो घरातलं न आवरते, तर त्या व्यायामामध्ये आपलं जास्त लक्ष पण नाही लागणार. म्हणून मग मी काय करत असते, योगा करायच्या आधी बरोबर घरातले सगळे कामं आवरायचे आणि मग आपण योगाला आणि व्यायामाला आपल्या वेळ द्यायचा. मग आपल्याला थोडा जरी 5-10 मिनिटं व्यायामाला इकडं तिकडं जास्तीचं काही झालं तरी बी आपल्याला जास्त मनाला त्रास होत नाही की अरे आपलं हे काम राहिलं ते काम राहिलंय, आणि आपण बरोबर चांगला वेळ आपण व्यायामाला देऊ शकतो. तर हे जे काही स्टेप्स येतात ते आपण फॉलो केले पाहिजेत. आणि रोज भिजवलेले अक्रोड बदाम वगैरे खाणं खरंच खूप शरीराला चांगलं असतं. त्याच्यामधून आपल्याला इतक्या चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन्स जातात ना, तर ते एक आपण रोजची रोज आपण ते खाल्लं पाहिजे. आणि ते रोजची रोज आपण जर करत राहिलं तर एक आपल्या मनाला पण सवय लागते. रोज रात्री आपल्याकडून ते भिजवलं गेलं जातंच, सवय जर लागली तर, आणि आपण रोज ते खातोच सवय असली आपल्याला की. त्याच्यामुळं आपण ह्या काही चांगल्या स्टेप्स येतात त्या आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत होईल. तर हे काही स्टेप्स तुम्हाला पण उपयोगात याव्या, ज्या मी काही फॉलो करते त्यातल्या बऱ्याचशा मी फॉलो करतेच, त्याच मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला पण त्याचा उपयोग व्हावा अशी माझी खूप खूप इच्छा आहे.